नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 13 मधील ओवी 159 ते ओवी 175च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की अरे, परतत्वाच्या अलीकडे भौतिक सृष्टीमध्ये जे काही प्रगट होतं आणि नाहीसं होतं त्या सगळ्याला क्षेत्र हे नाव आहे. पण हे प्रगट होणं कशावर अवलंबून आहे ते सांगताना आता भगवंत म्हणतात, परी सुर नर उरगी घडत आहे योनी विभागी, ते गुणकर्म संगी पडिले साते. गुण कर्म संगी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. भगवंत म्हणतात, ज्या प्रकारचे गुण आहेत त्या गुणांची जी प्राप्ती झालेली आहे त्याच्या संगात म्हणजे बंधनात पडल्यामुळेच देव, मनुष्य, साप अशा वेगवेगळ्या प्रकारची जीवसृष्टी निर्माण होते. कशामुळे? गुणकर्म संगी, गुणांच्या प्रमाणे जे कर्म घडतं त्याच्या संगात पडल्यामुळे. हेची गुणविवंचना पुढा म्हणिपैल अर्जुना, प्रस्तुत आता ज्ञाना रूप दाऊ. हे अर्जुना, ह्या गुणांचाच विचार पुढे मी तुला सांगणार आहे, परंतु आत्ता सध्या तरी ज्ञान काय आहे, ज्ञानाचं रूप काय आहे ते मी तुला दाखवतो, अर्थात सांगतो. क्षेत्र तव सविस्तर सांगितले सविकार, म्हणून आता उदार ज्ञान ऐके. अरे, या क्षेत्राचा विस्तारपूर्वक मी तुला विस्तृतपणे सर्व त्याच्या कार्यासहित, सविकार कार्यासहित, त्याच्या विकारांसहित जे काही आहे ते सांगितलंच, सविस्तरपणे सांगितलंच. पण आता उदार ज्ञान ऐके, परंतु आता जे ज्ञान, आणि ते ज्ञान कसं आहे तर उदार आहे. असं जे ज्ञान उदार आहे त्या ज्ञानाबद्दल आता तू ऐक. जया ज्ञाना लागी गगन गिळिता ती योगी, स्वर्गाची आडवंगी उमरडोनी. अरे, त्या ज्ञानाबद्दल काय सांगावं तर स्वर्गाचा खरं तर आडमार्ग, तो स्वर्गाचा आडमार्ग टाकून जे आकाशाला गवसणी घालतात असं हे ज्ञान आहे. पुढे भगवंत म्हणतात, या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी न करीती सिद्धीची चाड, न धरिती रुद्धीची भीड, योगा ऐसे दुवाड हेळ सिती. अरे, ह्या ज्ञानाची प्राप्ती करता करता रुद्धी सिद्धीही मिळतात, पण त्याच्या सुद्धा इच्छा मनात धरत नाहीत आणि त्याची भीडही बाळगत नाहीत. एवढंच काय तर योगासारखा मार्ग कष्टप्रद, पण त्या कष्टाची सुद्धा पर्वा करत नाहीत. तपो दुर्गे ओलांडित क्रतू कोटी वोवांडित, उलथुनी सांडित कर्मवल्ली. तपो दुर्गे ओलांडित, जणू काही तपश्चर्येचे दुर्ग म्हणजे किल्ले ओलांडून जातात. क्रतू कोटी वोवांडित म्हणजे कोट्यावधी यज्ञ, ते सुद्धा या ज्ञानावरून ओवाळून टाकतात. आणि त्याचबरोबर उलथुनी सांडित कर्मवल्ली, कर्मकांडांची अनेक वेली त्यांच्या मार्गात येतील पण त्यांना सुद्धा ते उलथवून टाकतात. नाना भजन मार्गी धावत उघडी या अंगी. काय वर्णन केले ज्ञानोबारायांनी. ते म्हणतात, ह्या ज्ञानासाठी अर्थात आत्मज्ञानासाठी नाना भजन मार्गी धावत उघडिया अंगी, एक रिगताती सुरंगी सुषुम्नेचिया. अहो, काही जण तर वेगवेगळ्या प्रकारच्या भजन मार्गावरून धावत सुटतात आणि कसे उघडिया अंगी म्हणजे अर्थात संसाराची तमा न बाळगता, कोण काय म्हणेल याचा विचार न करता भगवंताच्या भजन मार्गावर धावत सुटतात. तर काही जण
रिगताती सुरंगी सुषुम्नेच्या, योग मार्गाच्या आधारे सुषुम्नेच्या सुरंगामध्ये शिरतात, अर्थात विवरात शिरतात. ऐसी जिये ज्ञानी मुनीश्वरांसी उतानी, वेद तरुच्या पानो वानी हिंडताती. अशा ह्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी मुनीश्वरांसारखे अर्थात थोर थोर मुनी ऋषी हे काय करतात तर उतानी म्हणजे उत्कटपणे वेद तरुच्या पानो वानी हिंडताती, वेदरूपी झाडाचा आश्रय करतात, अर्थात वेदात सांगितलेलं ज्ञान आणि साधनेचा स्वीकार करतात. देईल गुरुसेवा इया बुद्धी पांडवा, जन्मशतांचा सांडोवा टाकीत जे. अशा ह्या ज्ञानासाठी देईल गुरुसेवा, मी भरपूर गुरुसेवा करीन, गुरुसेवा करायला मला मिळेल ह्या निश्चयाने, अर्थात दृढ बुद्धीने पांडवा हे अर्जुना जन्मशतांचा सांडोवा टाकीत जे. त्यासाठी अर्जुना 100 जन्म घेण्यासाठी सुद्धा तयार होतात. जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उणे आणि, जीवा आत्मया बुझावणी मांडून दे. अरे ह्या ज्ञानाची रिगवणी म्हणजे ह्या ज्ञानाने आपल्या हृदयात अंतःकरणात प्रवेश केल्याबरोबर अविद्येला उणं आणलं जातं, अर्थात अविद्या नाहीशी होते. आणि त्या ठिकाणी जीवा आत्मया बुझावणी मांडुनी दे. आणि ह्या ज्ञानामुळे जीव आत्मा हा ऐक्य रूपाने प्रगट होतो, त्यांच्यामधला भेदभाव मावळून जातो. जे इंद्रियांची द्वारे आडी प्रवृत्तीचे पाय मोडी, जे दैन्याची फेडी मानसाचे. अहो अंतःकरणात हे ज्ञान प्रगट व्हायला लागल्यावर इंद्रियांची द्वार बंद होतात. म्हणजेच काय तर इंद्रियांची विषय सुखाकडे जाणारी जी धाव आहे ती थांबते, दार बंद होतात. मला विषय सुख हवं अशी जी प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीचे पायच मोडले जातात. आणि जे दैन्याची फेडी मानसाचे. अहो मनाची एकच इच्छा असते की मी समाधानात राहावं. जिथं समाधान नाही तिथं दैन्य, पण ते दैन्यच मावळून जातं, अर्थात मनाला समाधानाची प्राप्ती होते. द्वैताचा दुकाळू पाहे साम्याचे सुयाणे होये, जया ज्ञानाची सोये ऐसे करी. अहो या ज्ञानामुळे काय होत नाही तर द्वैत दिसेनासं होतं, दुष्काळ पडतो. का तर सगळीकडं साम्य समरसता एकच भाव प्रगट होतो. अशा प्रकारे ह्या ब्रह्मतत्वाचा सुकाळ सगळीकडे होतो. या ज्ञानामुळे काय होतं, मदाचा ठावोची पुसी, जे महामोहाते ग्रासी, नेदी आप परू ऐसी भाष उरो. अहो मद म्हणजेच अर्थात अहंकारच, त्याचा ठावोची पुसी, त्याचा मागमूसही राहत नाही. हे ज्ञान जे महामोहाते ग्रासी, ज्यामुळे आपण महामोहात पडतो, बंधनात पडतो, त्यालाच हे ज्ञान गिळून टाकतं. आणि आपल्या ठिकाणी नेदी आपपरू ऐसी भाषवरो. आपपरू म्हणजे आपलं आणि परक, मी आणि माझं, मी आणि तुझं, असं जे काही आपपर भाव आहे, अशी भाषाच त्या ठिकाणी उरत नाही. एक अद्वैतच राहतं, एक भगवत भावच राहतो. जे संसाराते उन्मुळी संकल्प पंकू पाखाळी, अनावराते वेटाळी नेयाते जे. अहो संसार रूपी वृक्ष तो मुळा सकट उपटून टाकतो, असं हे ज्ञान. त्याचबरोबर संकल्प पंकू, पंकू म्हणजे चिखल, संकल्प रूपी चिखल जो मनात साचलेला असतो, तो चिखल हे ज्ञान धुवून टाकतं. अनावरा ते वेटाळी नेया तेगा. आणि शेवटी हे ज्ञान जे ज्ञेय म्हणजे आत्मवस्तू, त्यालाही
व्यापून टाकतं. हे ज्ञान झाल्यामुळे काय? जयाचे नि जालेपणे, जयाचे नि जालेपणे, पांगुळ होई जे प्राणे, जयाचे नि विंदाणे, जग हे चेष्टे. हे ज्ञान अंतःकरणात प्राप्त झाल्यामुळे प्राण सुद्धा स्थिरावतो. याचा अर्थ प्राणाचं चलनवलन थांबतं असं नाही, तर प्राण स्थिर होतो. त्याला एक प्रकारची लय साधते, स्थिरता प्राप्त होते. कारण का? तर ह्या ज्ञानाच्याच मुळे या जगातले सर्व व्यापार चालतायत. अर्थात हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. जयाचे नि उजाळे, उघडती बुद्धीचे डोळे, जीवू दोनदा वरी लोळे, आनंदाची. हे ज्ञान उजळून निघालं तर बुद्धीला सुद्धा दृष्टी प्राप्त होते. काय ज्ञानोबारायांची उपमा आहे. ज्याला आपण बुद्धी म्हणतो त्या बुद्धीला दृष्टी प्राप्त होते, अर्थात ज्ञान दृष्टी प्राप्त होते. आणि जीव नेहमी आनंद, प्रसन्न, समाधान ह्या वृत्तीवर, ह्या अवस्थेवरच लोळत राहतो. असं भगवंत म्हणतायत, ऐसे जे ज्ञान, ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान, जेथ विटाळले मन चोख की जे. असं हे जे आत्मज्ञान आहे, हे आत्मज्ञान पवित्रतेचं निधान आहे. आणि ह्या ठिकाणी जे मन अज्ञानाने विटाळलेलं असतं त्याला संपूर्ण शुद्धता प्राप्त होते. ते शुद्ध होतं चोख की जे, असं भगवंत म्हणतायत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.